तर काय म्हणते आपल्या गडचिरोलीची पब्लिक, स्वागत आहे तुमचं मोनाबाईच्या मिनी ब्लॉगमध्ये. अशी म्हणतो ते एका दादाचा कमेंट आला का गडचिरोलीची पब्लिक काहीच नाही म्हणत, काही म्हणू का नको म्हणू, पण हालचाल तर विचाराच लागते. हे बघून घ्या माझ्या गावची दुर्गा माता. माझ्या वहिनीसोबत आलो ओटी भरायला. इकडे यांची आरामातपणे पूजा चालली आहे ना, बिट्टू निवांतपणे बसला आहे. खरंच आमच्या गावची दुर्गा माता खूप सुंदर आहे, मला तर खूपच आवडली. त्याच्यानंतर घरी आलो आणि इकडे बनवतात स्वयंपाक, कारण आज वहिनीच्या घरी 9 देवांचं जेवण आहे. त्यासाठी आम्ही विदर्भ स्पेशल आलू वांगे कापून घेतलो, पूर्णच भाजीपाला कापलो. त्याच्यानंतर पायता पायता आपली आलू वांग्याची भाजी पण तयार झाली. तुम्हाला आवडते का आलू वांग्याची भाजी? आवडो का नको आवडो, आम्ही थोडी जेवायला बोलवणार आहोत तुम्हाला. त्याच्यानंतर मी छानपैकी फ्रेश वगैरे झाली. फ्रेश वगैरे काही नाही, आम्ही फेरेच बिरेच नाही होऊन डेटाल साबणीन तोंड धुतला का पावडर लावला का चलो. बाकी दिसत आहो का म्हणतो मी. आत्ता खरी दिसत आहे माझी बहीण 2 लेकराच्या मायवानी. मोठे बाक्य आहेत गे जे पोरं. बिट्टू म्हणते का मला तनूबाई सोबत खेळायचं आहे, पण आमची तनूबाई तर तयारच नाही. आणि या तिच्याचा येल पाडणा नको सरो. आमची तर तनूबाई उगी मुगीचा व्हिडिओ काढताय म्हणून. माझी वहिनी घट वगैरे मांडली आहे, मग तिथं आम्ही छानपैकी आरती वगैरे केलं सर्वजण मिळून. आरती तर तुमच्या मोनाबाईच्याच हस्ते झाली. त्याच्यानंतर आमच्या 9 देव्या हजर झाल्या आणि 9 देव्यांची छानपैकी पूजा वगैरे केलं. आमच्या 9 देव्यांना तर हाय हॅलो करताच दिवस जाते बाप्पा. पूजा वगैरे करून झाली आणि यांना जेवण दिलं. माझा तर हवाला बिझनेस लहानपणीच बंद झाला. बंद जर का नसता झाला ना, जुगवाग रुमाला जमा करून विकलो असतो म्हणतो मी तर. अगे मायरा दे बसला, माझी पूजा करा ना, मला रुमाल द्या, मला पाहिजेच म्हणते. शाबाश बेटा, बहुत बढिया. त्याच्यानंतर गेली मी माझ्या सुनबाईच्या हॅपी बर्थडे टू यू हिले हॅपी बर्थडे म्हणलो. 1 रुपया दिलो न धरलो मसाला भात न लांबलो घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.